लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे ₹1,500 अजूनही आले नाहीत का? मग एक गोष्ट नक्की आहे का? कारण शेवटी मी सांगणार आहे आणि की पैसे नेमके कधी यायची शक्यता आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सध्या अनेक महिलांच्या खात्यामध्ये हप्ता आलेला नाही. त्यामुळे पैसे थांबले का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. पण प्रत्यक्षामध्ये सरकारकडून पैसे एकाच दिवशी सर्वांच्या खात्यामध्ये जमा केले जात नाहीत. डी प्रक्रियेमुळे हप्ता टप्प्याटप्प्याने जमा होतो. त्यामुळे तुमच्या ओळखीच्या महिलेला पैसे आले असतील आणि तुम्हाला अजून आले नसतील, तर घाबरण्याचं कारण अजिबात सुद्धा नाही. याच कारणामुळे अनेक लाभार्थी रोज बँकेचा मेसेज आणि बँक बॅलन्स तपासत आहेत. कारण एकदा निधी वितरण सुरू झालं, की पुढील काही दिवसांमध्ये उर्वरित खात्यांमध्येही पैसे जमा होत जातात. त्यामुळे महिला उठलं की सुटलं आपलं बँक अकाउंट जमा म्हणजे चेक करत आहेत, की पैसे आले की नाही आले ते. तर नेमके आता अजून पैसे त्यांच्या खात्यामध्ये काही महिलांच्या खात्यामध्ये आले, तर काही महिलांच्या खात्यामध्ये अजून आले नसतील ₹1,500. तर आता मी सांगणार आहे, की सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे पैसे कधी येणार. तर सर्वात महत्त्वाची माहिती पैसे कधी येणार, तर सध्या उपलब्ध माहितीनुसार 25 जुलै ते 30 जुलै या कालावधीत पात्र महिलांच्या खात्यामध्ये ₹1,500 हप्ता जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणजे कधी तर 25 जुलै ते 30 जुलै या कालावधीमध्ये पात्र महिलांच्या खात्यामध्ये ₹1,500 हप्ता जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणजे 25 जुलै ते 30 जुलै ह्या तारखेदरम्यान 25 ते 30 तारखेदरम्यान म्हणजे 5 दिवसाच्या कालावधीमध्ये 25 ते 30 जुलैच्या दरम्यान ₹1,500 हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ₹1,500 येणार आहेत, 3,000 किंवा ₹21 येणार नाहीत. ₹1,500 चालू महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे 25 ते 30 जुलैच्या दरम्यान. तर त्यामुळेच मित्रांनो, पुढील काही दिवस तुमच्या बँक खात्यावरती लक्ष ठेवा, कारण तुमच्या खात्यातील पुढचा मेसेज हा ₹1,500 जमा झाल्याचा असू शकतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये होतं एवढंच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.